नमस्कार, आपण पाहत आहात ABB मराठी. सत्य हीच आमची ओळख. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गारगाव या गावातील तनुजा मुकणे या 12वीत शिकणाऱ्या मुलीने 3 वर्षापूर्वी झाडाखाली पडलेले 15 दिवसाचे कावळ्याचे पिल्लू घरी आणून त्याचा सांभाळ केला. 3 वर्षानंतर हा कावळा माणसाच्या आवाजातून घरातील सर्वांशी बोलत आहे. कुटुंबाशी करत असलेला त्यांचा हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याला पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. कावळा हा साधारणपणे माणसापासून दूर राहतो, मात्र हे दृश्य सर्वांना अचंबित करणारे आहे. खोटा मिनार खोटा तू आहेस. खोटा तूच रे तू. नाही सांगतो. खोकला कसा काय झाला? सत्य हीच आमची ओळख. आपण पाहत आहात ABB न्यूज मराठी.